मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब सांगतायत, तुम्ही नैसर्गिक शेती करून बघा. अहो, त्यांना कोण सांगणार आहे, की भारतातली शेती ही निसर्गावर आधारितच आहे. तुम्ही राज्यकर्ते आहात ना, तुमचं काम काय आहे? धोरण बनवणं. शेतीसाठी चांगलं धोरण बनवणं. मग ते आयात निर्यातचं असो. तुम्ही निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. हे दिलं सोडून तुम्ही शेतकऱ्यांना ज्ञान देत बसले. अहो, शेतकरी शेती करतो आहे, म्हणून आज तुमच्या खुर्च्या शाबूत आहेत. तुम्ही शेतकऱ्यांना ज्ञान पाजण्यापेक्षा तुम्ही तो शेतमाल चांगल्या बाजारभावाप्रमाणे जास्तीत जास्त खरेदी कसा करता येईल, तो शेतकरी सक्षम कसा होईल, तुम्ही याच्यावर भर द्या ना. आता हा कांदा आहे, हा गेल्या वर्षभर शेतकऱ्यांना रडवत आहे. अक्षरशः मातीमोल झालाय. आजपर्यंत आपण ज्या बाजारपेठा मिळवल्या होत्या परदेशातल्या, त्या सर्व यांनी संपवून टाकल्या आहेत. का? तर वेळोवेळी त्यांनी जेव्हा मागणी केली, तेव्हा यांनी पुरवठा केला नाही. त्यावेळेस अडचणी आणल्या. मग निर्यात शुल्कात वाढ केली असेल किंवा निर्यात बंदी केली असेल. अशा असंख्य अडचणी निर्माण केल्यामुळे आज या कांद्याला बाजारभाव नाही. त्याच्यात नाफेडचा भ्रष्टाचार आहे. असे असंख्य कारणे आहेत. तुम्ही राज्यकर्ते आहात ना, तर तुम्ही धोरणे बनवा. तुम्ही आम्हाला शिकवू नका शेती कशी करायची. शेतकरी हा शेती उत्तम पिकवतो. तो चांगल्या पद्धतीनं आपलं उत्पादन घेतो. फक्त या सुलतानी संकटामुळं, या सरकारी धोरणांमुळं, चुकीच्या धोरणांमुळं तो मातीमोल होतो. माझं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान साहेब यांना एकच सांगणं आहे, तुम्ही शेतकऱ्यांना कुठलंही ज्ञान देऊ नका. तुम्ही आज ज्या खुर्चीवर आहेत ना, त्या खुर्चीचा वापर तुम्ही शेतकऱ्यांसाठी करा. शेतीसाठी चांगले धोरणे राबवण्यासाठी करा आणि शेतकऱ्यांचा माल जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कसा जाईल आणि त्याला 2 पैसे कसे मिळतील याच्यावर भर द्या.